मुंबईची ही अशी परिस्थिती आहे, तर तिकडे पुणे खड्ड्यात जात आहे, कधी नाशिक पाण्याखाली जात आहे। दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होतेच आहे आणि या बाबतीत नशीबवान ठरली आहे ती नवी मुंबई। नवी मुंबईत पाणी साचत नाही, नवी मुंबई पाण्यात बुडत नाही। नवी मुंबई निर्माण झाल्यापासून आतापर्यंत हे शहर पाण्यापासून सुरक्षित राहिलंय, पण आता या शहरानं सुद्धा धोक्याची घंटा दिली आहे। नेमकं काय घडलंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। 26 जुलै 2005 मध्ये जेव्हा मुंबई पाण्याखाली गेली होती, त्यावेळी मुंबईला लागूनच असलेली नवी मुंबई मात्र सुरक्षित राहिली होती। त्याचं कारण म्हणजे नवी मुंबई ही प्लॅन्ड सिटी। कितीही मुसळधार पाऊस झाला तरी नवी मुंबईत पाणी साचत नाही। एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग, या दोघांच्या मध्ये वसलेलं कॉन्क्रीटचं जंगल म्हणजेच नवी मुंबई। आपल्याला माहिती असेल की कर्णाकडे कवचकुंडलं होती म्हणून त्याला कोणी मारू शकत नव्हतं। तशाच पद्धतीने सिडकोने या शहरात होल्डिंग पॉइंटच्या माध्यमातून 11 कवचकुंडले उभारली। यामुळे नवी मुंबई कधी जलमय झाली नाही। आपण माझ्या मागे बघू शकता की नवी मुंबईच्या एका बाजूला हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये या डोंगराळ भागामधून मोठ्या प्रमाणात पाणी हा शहरामध्ये येतो आणि ज्यावेळी हा शहरामध्ये पाणी येतो त्याच वेळी जर भरती असेल तर समुद्राचं आणि खाडीचं पाणी देखील शहरामध्ये येत असतो आणि डोंगराळ भागामधून आलेला पाणी देखील शहरामध्ये येतो आणि यावरतीच उपाययोजना म्हणून सिडकोने त्यावेळी ही कवचकुंडले म्हणजेच होल्डिंग पॉइंट तयार केली होती। या 11 कवचकुंडलांमुळेच, या 11 होल्डिंग पॉइंटमुळेच शहरामध्ये कधीच पाणी साचत नाही आणि त्याचबरोबर शहर कधी जलमय होत नाही आहे। भरतीच्या वेळी समुद्रातून येणारा पाणी थांबवलं जातं आणि शहरातला डोंगराळ भागामधून येणारा पाणी या होल्डिंग पॉइंटमध्ये साचवलं जातं, होल्ड केलं जातं आणि ज्यावेळी ओहोटी सुरू होती त्यावेळी ओहोटीच्या नंतर ह्या होल्डिंग पॉइंटमधलं सगळं पाणी हे पुन्हा सोडलं जातं समुद्रामध्ये। यामुळे ही सिस्टीममुळेच नव्या मुंबईमध्ये कधीच पाणी साचत नाही, जलमय होत नाही। मात्र यावर्षी ही परिस्थिती वेगळी होती। शहरात पाणी साचलं होतं, नवी मुंबई देखील जलमय होण्याची भीती होती। परंतु या होल्डिंग पॉइंट देखील आता जे कवचकुंडल म्हणून ओळखली जाती होती ते होल्डिंग पॉइंटवर देखील आता अतिक्रमण होऊ लागलेलं आहे। त्या ठिकाणी देखील डेब्रिज टाकलं जाते आणि त्या ठिकाणी घरं बांधली जात आहेत। त्यांची परिस्थिती काय, हे कवचकुंडल देखील आता कशा पद्धतीने त्याच्यावरती बुजवली जात आहेत ते देखील आता आपण पाहूयात। नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खाली असल्यानं सिडकोनं हे शहर वसवताना नेदरलँड्सच्या धर्तीवर होल्डिंग पॉइंट उभारण्यात आले। मात्र धक्कादायक म्हणजे 2007 पासून या होल्डिंग पॉइंट मधला गाळ काढण्यातच आला नाही, तर काही होल्डिंग पॉइंट चोरीला गेल्यामुळे नवी मुंबई शहरही जलमय होऊ लागलंय। आपण पाहिलं की होल्डिंग पॉइंट या शहरासाठी कवचकुंडल म्हणून कसं काम करतायत आणि हेच होल्डिंग पॉइंट आता बुजवण्याचं काम चालू आहे। तुम्हाला पटणार नाही, पण मी ज्या जागेवर उभा आहे हे होल्डिंग पॉइंट आहे। सिडकोने याची होल्डिंग पॉइंट म्हणून उभारणी केली होती, परंतु सध्या इथे चक्क मैदान झालेलं आहे। नुसतं मैदानच नाही, तर ह्या होल्डिंग पॉइंटवरतीच डेब्रिज टाकून, माती टाकून, त्याच्यावर भराव टाकून अक्षरशः गोडाऊन, हॉटेल, फार्म हाऊस इथे तयार करण्यात आलेलं आहे। आणि याचमुळे हा होल्डिंग पॉइंट बुजवल्यामुळे या नेरूळ, त्याचबरोबर जुईनगर, सानपाडा ह्या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला या वर्षापासून सुरुवात झालेली आहे। आता महापालिकेने हा होल्डिंग पॉइंट पुन्हा तयार करायला घेतले। या होल्डिंग पॉइंटमधले सगळे अतिक्रमण आणि इथली माती, डेब्रिज काढायचं काम हाती घेतले। तब्बल 10 कोटी रुपये खर्च महापालिका या ठिकाणी करते। परंतु सर्वात महत्त्वाचं आणखीन एक महापालिका काम करते की होल्डिंग पॉइंट पूर्ण तयार करतेच, परंतु शहरातल्या ज्या महत्त्वाच्या भागांमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय त्या भागामध्येच देखील तिथलं पाणी तात्काळ समुद्रापर्यंत पोहोचला पाहिजे। तिथले जाणारे पावसाळी नाले असतील ते नाले देखील आता कॉन्क्रिटीकरण करून ते देखील मोठे करण्यात येतात की जेणेकरून शहरातलं पाणी किंवा डोंगरावरून येणारं पाणी तात्काळ खाडीपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे आणि या शहरात पाणी साचणार नाही याची खबरदारी महापालिकेने घेतलेली आहे। एका तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून याचा अहवाल तयार केला जातोय आणि पुढील 5 ते 6 वर्षामध्ये संपूर्ण नवी मुंबईमधलं हे नियोजन पूर्ण करून ही सगळी कामं केली जाणार आहेत आणि यासाठी तब्बल 100 कोटीहून अधिकचा खर्च महापालिका करते।
शहराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नवी मुंबईत पाणी साचू लागलंय। त्यामुळे आतापासूनच नवी मुंबई आयुक्तांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे। राज्यातली सध्या पावसाची परिस्थिती पाहिली तर सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडताना दिसतोय आणि त्याचमुळे मुंबई, नाशिक अशी जी राज्यातली प्रमुख शहरं आहेत ती देखील जलमय होताना दिसतात। ज्यावेळी पाऊस पडतो तो एवढा मोठ्या प्रमाणात पडतो की त्या 2-3 दिवसामधली संपूर्ण परिस्थिती विस्कळीत होऊन जाते। परंतु या राज्यामधलं एक शहर असं आहे ते म्हणजे नवी मुंबई की जरी इतर शहरांमध्ये पाणी साचलं तरी या नव्या मुंबईमध्ये आजपर्यंत पाणी साचत नव्हतं आणि याचमुळे कदाचित या शहराकडे, या सिस्टीमकडे दुर्लक्ष देखील झालं होतं। परंतु धोक्याची घंटा यंदा निसर्गाने दिली होती आणि म्हणूनच नव्या मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये यावर्षी पाणी साचलं। ही परिस्थिती पुढच्या काही वर्षांमध्ये आणखीन भयानक होऊ शकते। म्हणूनच महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी धोक्याची घंटा म्हणूनच या परिस्थितीकडे लक्ष दिलं आणि यापुढचे 25-30 वर्ष ह्या शहरामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना केल्यात। काही तज्ज्ञ मंडळींची कमिटी देखील स्थापन केली आहे। काय नक्की उपाययोजना केल्या हा पायलट प्रोजेक्ट कदाचित राज्यामध्ये इतर शहरांना देखील महत्त्वाचा ठरू शकतो। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, खरं म्हटलं तर काही वर्ष या शहरात पाणीच तुंबत नाही, पाणी साचतच नाही। ह्या सगळ्या मनात भावना असल्यामुळे फारसं अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं। आपण चार्ज घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी हा पाऊस पडला आणि शहरामध्ये पाणी साचलं आणि तुम्ही त्याच्या पुढच्या उपाययोजना केल्यात। आता त्यामुळे नवी मुंबईची धोक्याची घंटा टळलेली आहे। किती वर्षासाठी हे सगळं टळ? निश्चितपणे आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की नवी मुंबई हे शहर हे सगळं नियोजित शहर आहे। ज्यावेळेस 1970मध्ये मुंबईचा भाग काही आपल्याला तिथली गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई शहराची निर्मिती केली सिडकोमार्फत आणि हे सिडकोचे हे नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र जर ठाणे तालुक्यातले 29 गावं हे प्रामुख्याने जर एका बाजूला आपल्याला पूर्णतः आपल्याला वाशी आणि ऐरोली खाडी दिसते आणि एका बाजूला पारसी हिलचा जो डोंगर आहे बेलापूरपासून सुरू होऊन आपल्याला पूर्ण तुर्भ्यापर्यंत जातो, दिघा आणि पुढे तिथे जातो। त्यामुळे ह्या दोन्ही चिंचोळ्या भागामध्ये हे शहर वसलेलं आहे आणि ह्या शहराचं नियोजन करत असताना सिडकोने डच पद्धतीने केलं। इथे भरावाचं काम केलेलं नाही। जे रिक्लेमेशन आपण मुंबईमध्ये पाहतो तसं रिक्लेमेशन नाहीत, परंतु मग पावसाचं पाणी येणार ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस चॅनल ब्लॉक होतात आणि पावसाचं पाणी पण येणार, तर त्याच्यासाठी आपण होल्डिंग पॉईंट 11 होल्डिंग पॉईंट हे वेगवेगळ्या शहरामध्ये केले आणि हे सगळे चॅनलाइज होऊन ज्यावेळेस पावसाचं पाणी येतं त्यावेळेस त्या होल्डिंग पॉईंटमध्ये राहतं, त्याला गेट आहेत, त्यामुळे पावसाचं पाणी त्या याच्यामध्ये भूभागामध्ये जमिनीवर येत नाही आणि पावसाचं पाणी होल्डिंग पॉईंटमध्ये साठून राहतं आणि ज्यावेळेस ओहोटी येते त्यावेळेस ते होल्डिंग पॉईंटमधून ते रिकामे होतात। त्यामुळे शहरामध्ये आपल्याला आणि हीच परिस्थिती आपल्याला 2005मध्ये सुद्धा आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पाऊस झाला त्यावेळेससुद्धा नवी मुंबईमध्ये पूर परिस्थिती आली नव्हती। परंतु 2005 ते आज 2024 एवढ्या कालावधीमध्ये ही जी काय सिस्टीम होती ही सिस्टीम कुठंतरी डिसफंक्शनल झाली। तिचा वापर असं लक्षात यायला लागलं आणि ह्या वर्षी आम्हाला सानपाडामध्ये विशेषतः जो मिलेनियम टावर आणि तो जो सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात 3 ते 4 फुटाचं पाणी हे काही ठिकाणी साचलं गेलं आणि नागरिकांना त्याचा त्रास झाला। प्रामुख्याने की ही सगळी जी काही परिस्थिती आहे की याचा अभ्यास करणे, पाऊस कुठे प्रमाणात होतात, कुठले चॅनलची काय परिस्थिती आहे, म्हणजे ड्रेनेज लाईन आणि होल्डिंग पॉईंट याच्या दोन्हींचा अभ्यास करून आता आपल्याला तातडीने काय उपाययोजना करायच्या आणि लाँग टर्म काय उपाययोजना करायच्या, म्हणजे भविष्यामध्ये ह्या शहरामध्ये पुन्हा पाऊस येऊन पाणी साचू नये आणि शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये ही एक मोठी खबरदारी याच्यामधून घेतली जाणार आहे। परंतु पावसाचं प्रमाण जे आहे जे आपण जे डिस्ट्रीब्युशन म्हणतो ते व्यस्त आहे आणि ज्यावेळेस असं व्यस्त डिस्ट्रीब्युशन होईल त्यावेळेस एकाच दिवशी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि शहरातल्या नागरिकांना त्रास होईल। त्यासाठी ड्रेनेज सिस्टीम चांगल्या राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्याचकरता ही आपण कमिटी नेमून त्यांना हा पूर्ण अभ्यास करायला सांगितलं आहे। अंदाजे किती वर्षापर्यंतचं एक म्हणजे नवी मुंबईकर मुक्त राहू शकतात की बाबा पाणी साचणार नाही, एक नवी मुंबईकरांसाठी हा दिलासा देणार नाही? नाही, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आता ही जी काही आपण व्यवस्था आता सुरू करतोय तर आता हे जर मी सानपाड्याचं लगेच काम पण सुरू होत आहे, म्हणजे आता टेंडर निघेल आणि आपल्याला पाऊस संपल्यानंतर डिसेंबरपर्यंत आपल्याला ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला पण सुरुवात होऊन जाईल। अशाच पद्धतीने हे बाकीचे जे नाल्यांचे सुद्धा प्रस्ताव आपण तयार करायला सांगितलेत आणि एक पुढील 3 वर्षामध्ये हे सगळी जी काही सिस्टम आहे ती पुन्हा रिस्टोर करणे, कारण त्या कमिटीला एक मॅन्डेट हाच दिलेला आहे की विदाऊट अफेक्टिंग द मँग्रोव्ज
ह्या सगळ्या गोष्टी आपण कसे करणार आहोत हा एक त्याच्यामधला हे आहे. आणि ही जी पूर्ण ओरिजिनल ड्रेनेज सिस्टीम जी आहे, सिडकोचे अधिकारी घेण्याचा आपला उद्देश हाच आहे की सिडकोने नियोजन करताना जी ड्रेनेज सिस्टीम केली त्याची जी काही खोली आहे, लांबी आहे, डिपनिंग हे आहेत, ह्या सगळ्या रुंदी आहेत, ह्या सगळ्या पूर्ण ओरिजिनल लेवलला आपल्याला आणायच्यात आणि पुढच्या 3 वर्षामध्ये ही सगळी टप्प्याटप्प्याने कामं होतील निश्चितपणे. सर, एक सगळ्यात महत्त्वाचं की अंदाजे हा जो सगळा नियोजन करतोय हा किती वर्षासाठी याचा फायदा नवी मुंबईकरांसाठी होणार? मला वाटतं की ही परमनंट सिस्टीम राहील. आता जर शहर बघितलं तर आपण 1970मध्ये सुरू झालं शहराचं नियोजन. आज आपल्याला 2052-54 वर्षाचा कालावधी गेला आणि शहर खरं उभं राहायला लागलं 1980 नंतर. मोठ्या प्रमाणात 1990 नंतर त्याची वाढ झाली. पण आता ही जी सिस्टीम आपण रिस्टोअर केली तर पुढले 50 वर्षेसुद्धा आपल्याला त्याच्या पुढं काही राहणार नाही. आणि मला वाटतं की ही अशीच मेंटेन ठेवली तर पुढे 100 वर्षे 200 वर्षेसुद्धा त्याला काही अडचण येणार नाही. अशी व्यवस्था ह्या शहरामध्ये आहे. तिला मेंटेन करणं हे फार अत्यंत आवश्यक बाब आहे. धन्यवाद सर. सगळ्यात महत्त्वाची नवी मुंबईकरांसाठी ही खरं म्हटलं तर आनंदाची बातमी आहे, कारण पुढच्या 50 वर्षापर्यंत नवी मुंबईकरांना एक महत्त्वाचे ठरणार आहे ते म्हणजे शहरात पाणी साचणार नाही आहे. एवढे वर्षे यापूर्वी कधी साचलं नव्हतं, यापुढे देखील 50 वर्ष नवी मुंबईत पाणी साचणार नसल्यामुळे नवी मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. निसर्गाने धोक्याची घंटा देताच त्यावर मलमपट्टी न करता पुढची 50 वर्ष या शहरात पाणी साचणार नाही याचं नियोजन करण्यात आलंय. सगळ्यांनीच असा धडा घेतला तर शहरं पाण्याखाली जाणार नाहीत आणि शहरं बकाल न होता दिमाखदारपणे उभी राहतील. विनय म्हात्रे, NDTV मराठी, नवी मुंबई.